नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मी आत्ता आहे आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवरती आणि माझ्यासोबत अनिरुद्ध अर्थात मिलिंद गवळी सर आहेत. खूप खूप स्वागत तुमचं रत्न मराठी मीडियावर. थँक्यू सो मच. आज पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही अनेक पुढच्या गोष्टींचे रहस्य उलगडलेले आहेत. नवीन अध्याय तुम्ही सुरू करता आहात. नवीन एक पर्व आई कुठे काय करतेचं सुरू होणार आहे आणि त्यानिमित्ताने ही पत्रकार परिषद होती. त्यात आम्ही जे काय ऐकलं, जे काही तुम्ही प्रेक्षकांना एक प्रकारे तुम्ही जे काय आव्हान केलं, ह्या बीज किंवा ह्या सगळ्याचं फलित पुढे जाऊन काय येणार हे कल्पना नाही आहे त्याची. पण एकंदरीत आजच्या आणि एकंदरीत येणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमधून तुम्हाला पुढचं भविष्य आई कुठे काय करतेचं कसं दिसतंय? मला असं वाटतं आई कुठे काय करतेचं यश जे आहे ते त्याच्या मागे जी टीम आहे, DKP डायरेक्टर्स कट प्रोडक्शनचे राजन शाही आहेत, नमिता आहे, रवी करमरकर आणि रवी करमरकरांची टीम आहे, स्टार प्रवाह आणि स्टार प्रवाहाचे जे हेड आहेत सतीश राजवाडे आहेत, अंकिता आहे आणि त्यांची सगळी क्रिएटिव्ह टीम आहे ना, ते खूप रिसर्च करून हे सगळं करतात. म्हणजे बऱ्याच वेळेला आमच्यासाठी सुद्धा खूप शॉकिंग असतं हे ट्विस्ट अँड टर्न्स. म्हणजे त्याच्या आधीच्या जर जे रेग्युलर प्रेक्षक त्यांना माहिती आहे, अरुंधतीचा डिवोर्स हा एक खूप मोठा टर्निंग पॉईंट होता. ती डिवोर्स घेणार नाही असं वाटलं होतं, तिने डिवोर्स घेतला, तिचा एक प्रवास सुरू झाला. ती लग्न करेल की नाही हा खूप मोठा डिबेटचा इश्यू होता. त्यावेळेला पण अनिरुद्धचा स्टँड असतो की तिने लग्न करू नये आणि खूप लोकांनी त्याच्यावर कॉमेंट्स केले होते की नाही, तिने इतकी 3 मोठी मुलं असताना तिने लग्न करू नये वगैरे. हा इतका बरं या क्रिएटिव्ह माइंड्सनी त्याच्यावर खूप विचार करून एक आशुतोष केळकर तिच्या आयुष्यामध्ये आला आणि अतिशय सुंदर कॅरेक्टर आलं. त्यामुळे बऱ्याच लोकांना तो असा वाटला की छान प्रवास तिचा सुरू झाला आणि आत्ता हा जो ट्विस्ट आला हा माझ्या पायाखालची जमीन सरकली हो. ज्या वेळेला मला कळलं, मी त्या दिवशी इथे सेटवर एक सीन करत बसलो होतो. आमच्या आर्टमधला एक मुलगा फ्रेम घेऊन आला आणि तो म्हटलं काय रे कोणाची फ्रेम आहे, आणि त्याला हार का घातलाय, बघतोय तर आशुतोष केळकर. म्हटलं अरे काय ड्रीम सिक्वेन्स करतायत असंच मला वाटलं. मला खरं वाटलंच नाही कसं काय आशुतोष, पण त्याच्यावर रिसर्च केला. बरं ते रिसर्च असा असतो त्यांचा की आपल्याला ते पटत नाही, लोकांना पटणार नाही, त्याच्यावर बऱ्याचशा कॉमेंट्स येतील. म्हणजे मी प्रेक्षक म्हणून मी पण कदाचित ती कॉमेंट की काय असं काय करताय तुम्ही, काय दाखवताय. पण मला असं वाटतं ही मालिका जेव्हा सुरू झाली, त्या मालिकेचं नाव काय होतं, आई कुठे काय करते आहे. म्हणजे काय नाव आहे, आई कुठे काय करते. आता ही सुरू झाली त्यावेळेला असं होतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आई सतत काही ना काहीतरी करत असते, निस्वार्थीपणे सगळ्यांसाठी करत असते. आणि या सिरियलमध्ये पण तेच दाखवलं होतं की ती मुलांसाठी करते, सासू सासऱ्यांसाठी करते, ती जाऊन माहेरी तिच्या आईसाठी करते, तिच्या भावासाठी करते, नवऱ्यासाठी करते. तो नवरा बाहेर त्याचा अफेअर आहे पण ती त्याचं करत असते. पण एका पॉईंटला तिला जेव्हा कळतं की हा अफेअर करतोय आणि तेव्हा ती स्टँड घेते की मी सहन नाही करणार आणि मग ती डिवोर्स घेते आणि ती घराच्या बाहेर पडते. पण ती घरातलं सगळं करत असते. आई कुठे काय करते म्हणजे ती सगळं करत असते. आता सेकंड फेज आहे. 7:30ची जी सिरियल होती संध्याकाळची, ती आता 2:30 वाजता येणार आहे. सेकंड फेजमध्ये त्यांना हा मोठा ट्विस्ट आणणं इतकं गरजेचं होतं की आत्तापर्यंत सगळ्यांच्या गरजांना आई पुरत होती, ती सगळं करत होती. आता सेकंड फेजमध्ये आईला गरज आहे. या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आई आयुष्यभर करत राहणार नाही, तिला सुद्धा कधीतरी तुमची गरज लागणार आहे. त्यावेळेला त्या आईच्या पाठीशी कोण उभं राहतं, तिला कोण मदत करतं, तिला कोण सपोर्ट करतं, हा प्रवास आहे. खूप सुंदर प्रवास, याच्यावर खूप रिसर्च केला. तुम्हाला आत्ता कदाचित वाटत असेल की अरे हा काय ट्विस्ट आहे, पण नाही, हा खूप रिसर्च करून केलेला ट्विस्ट आहे. हा खूप विचार करून केलेला ट्विस्ट आहे आणि हे गरजेचं आहे की आईला जेव्हा गरज आहे त्यावेळेला तिचा प्रवास कसा होतो आणि तिला कशी मदत केली जाते. निश्चितच हे पुढे उलगडत जाईलच, परंतु आवर्जून मला आत्ता हा प्रश्न विचारायचा. तुम्ही मगाशी म्हणालात की अनेक गोष्टी पुढे काय घडणार हे तुमच्यासाठी सुद्धा सरप्रायझिंग असतात. सो हे कलाकार म्हणून फायद्याच्या असतात की तोट्याच्या असतात? फायद्याचे असतात की जसं आयुष्य आहे, जर मला मी कधी ज्योतिषाकडे जात नाही, भविष्य कधी स्वतःचं बघत नाही किंवा कोणी मला सांगत असेल तरी मी ते ऐकत नाही. कारण आयुष्य अनप्रिडिक्टेबल आहे, असायलाच पाहिजे.
उद्या काय होणार आहे हे आपल्याला आज कळता कामाच नाही आहे. नवीन सूर्योदय, नवीन दिवस, नवीन पद्धतीने जगणं गरजेचं आहे. तसंच आहे, कलाकार म्हणून ज्यावेळेला मी ही सीरियल करतो, तर त्याच्यात जर ट्विस्ट अँड टर्न्स असतील तरच ती सातत्याने बघायची इच्छा होते. त्याच्यात रोज जर काही घडत नसेल, आयुष्यामध्ये जर रोज घडत नसेल, तर आयुष्य रटाळ होतं हो. आज बरेचसे चाकरमणी जे काम करतात, मरमर काम करतात, त्यांना कुठेतरी चेंज लागतो. हं. आज काहीतरी वेगळं करूया असं म्हणतात. आज बाहेर जाऊया फिरायला, आज सिनेमा बघूया, नाटक बघूया, आज कुठेतरी बाहेर खायला जाऊया, का वेगळं काहीतरी बनवूया. तो जसा आयुष्यामध्ये एक ट्विस्ट अँड टर्न्स येतो, रोज चाललेलं असं एखाद्या नातेवाईकाचा फोन येतो आणि तुमचं जो हसतं खेळतं वातावरण असतं कंप्लीट शांत होतं, कारण तिथे कोणतरी दुःखी असतं आपल्याकडे. कोणतरी नातेवाईक आहे, त्याला आपली गरज असते. असं आपल्या आयुष्यामध्ये रोज घडत असतो आणि या सिरियलमध्ये सुद्धा तोच प्रकार आहे. हे क्रिएटिव्ह हेड्स, त्यांचा तर सलाम आहे या रायटर्स लोकांना आणि क्रिएटिव्ह लोकांना, की ते काय सुचतं त्यांना हो. हं. म्हणजे अनिरुद्धचं कॅरेक्टर मी आता जेव्हा बसून कधी-कधी शांतपणे बसून विचार करतो ना, काय कॅरेक्टर आहे हो ते. ते कसं कुठून सुरू झालं, कसं झालं, त्याचं आई-अप्पांविषयीचं प्रेम, मुलांविषयीचं प्रेम, आता नातीला घेऊन तो परवा खेळत होता त्या कॉटच्या खाली जाऊन ते खेळणं शोध आणि त्याला घेऊन तिचे कपडे धुतलेले वाळत घाल आणि हे करतो. फार ह्युमन कॅरेक्टर आहे. मला फार आवडतं ते अनिरुद्ध कॅरेक्टर. निश्चितच. पण आज जे काय घडलं ना पी-सीमध्ये, प्रेस कॉन्फरन्समध्ये, तो अनिरुद्ध थोडासा न्यूट्रल होताना दिसतोय. म्हणजे पूर्वी तो स्वार्थी होता, थोडासा एकतर्फी होता. आत्ता तो जे काय बोललात मगाशी पी-सीमध्ये, तो थोडासा न्यूट्रल होताना दिसतो. तर कुठल्या छटा बघायला मिळणार आहेत पुढे? नाही, आयुष्यामध्ये कुठल्या छटा बघायला मिळणार हे आत्ता सांगताच येणार नाही. हं. तो माणूस जर एका काळी असा वागत होता, तो कधीतरी तो वागू शकतो. हं. किंवा असंही होतं, की कालांतराने माणसं बदलतात. आपण बदलतो. हं. आपल्याला पूर्वी पतंग, गोट्या खेळायला आवडायचं, तर आत्ता दिलं तर आपल्याला वेळ नसतो ते खेळायला. आवडत जरी असेल तरी आपण जे पूर्वी 10-10 तास घरात घुसायचोच नाही. तर कदाचित कालांतराने माणसं बदलतात. तसं हे कॅरेक्टर पण बदलत राहतं. अनिरुद्ध कॅरेक्टर सुरुवात जी झाली त्याच्यानंतर तो खूप माईल्ड झालाय. हं. तो खूप भावूक पण झालाय. तो समंजस पण झालाय. पण त्याचे स्टँड्स पण जे न पडणारे असू शकतात. म्हणजे अरुंधतीला आत्ता या प्रेस कॉन्फरन्समध्ये तो म्हणतो, की म्हणजे अतिशहाणपणा करून, नाकावर ठिचून तिने मला विरोध करून ती घराच्या बाहेर पडली. तिला सांगत होतो, घराच्या बाहेर जाऊ नको. हं. नको घेऊ डिव्होर्स. मी राहतो संजनाला घेऊन दुसरीकडे. माझीकडे चूक झाली ना. तू इकडनं घराच्या बाहेर पडलीस, तर हे घर तुटेल. बरोबर. जे झालंच आहे. घराची वाताहत झाली. ती जर घराच्या बाहेर पडल्यानंतर वाताहत झाली आहे. आत्ता आत्ता ती परत येतेय, तर त्याचा तो स्टँड आहे, की आता परत आश्रितासारखी तू येते. म्हणजे तुझा स्वभाव झालाय तो. एका पॉइंटला तू माज करून जाते, एका पॉइंटला तू येते. आता इथे संजना आहे. इथे संजना आल्यानंतर तुला जेव्हा आई घेऊन येईल, तेव्हा खटके उडणार आहेत. त्या अनिरुद्धला त्या घरामध्ये शांतता हवी आहे. त्याला आता हे घर सुरळीत चालायला हवं. एकत्र कुटुंब याच्यात तो बिलीव्ह करतो. आई-अप्पांबरोबर तो राहतो. तो सगळ्या सुद्धा तो म्हणाला, की "अप्पा मी हे बंगला घेऊन काय करू? नको मला तुमच्या नावावर आहे ते तुमच्या नावावरच असू द्या." तो मुलांना सुद्धा म्हणतो, की घर सोडून जाऊ नका. एकत्र राहू आपण. इकडेच काहीतरी करा. सो हा खूप कौटुंबिक माणूस आहे. खूप जॉइंट फॅमिली बिलीव्ह करणारा माणूस आहे आणि तो न्यूट्रल ची आता कदाचित त्याची भूमिका न्यूट्रल असेल, कारण तिच्या आयुष्यामध्ये आघात झाला आहे हं. आणि तो इथे आल्यानंतर तिला ते दुःख कमी होणार नाही हे त्याला माहिती आहे. तिला संजना काहीतरी उलट बोलू शकते. आता नवीन सून येईल ती कदाचित त्याला काहीतरी उलट बोलू शकते आणि तिचं आता हे घर हक्काचं नाहीये. उद्या येता जाता ज्या बेडरूममध्ये तिने आयुष्याची 26 वर्ष काढली होती, त्या बेडरूमच्या आजूबाजूला जाताना तिला त्रास होईल तो. हं. त्या बेडरूममध्ये संजना असेल आज. सो आय डोंट नो, की आईने घेतलंय डिसिजन. पुढे अनिरुद्ध काय स्टँड घेतोय तर मलाही बघायचं आहे. मला रोज स्क्रिप्ट आल्यानंतर मला नवीन कळतं. हा जो ट्विस्ट आलाय तो आधी सहन करू द्या मला. ओमकार नसेल हे मला खरंच दुःख होतंय. हं. सो लेट अस सी. हे खूप सुंदर प्रवास आहे हा आई कुठे काय करतेचा. निश्चितच आम्ही सगळेच उत्सुक आहोत त्यासाठी. परंतु
आवर्जून मला माहेरची साडी आत्ता इथं आठवतंय. माहेरची साडीनी जे यश दाखवलं एकंदरीत कलाकारांना पण, सिनेयुगाला सुद्धा, मराठी सिनेसृष्टीला. त्या काळात अक्षरशः टेम्पो भरून लोकं जात होती सिनेमा बघण्यासाठी माहेरची साडी. आणि मला वाटतं तोच प्रकाश ज्योत आज तुम्हाला आई कुठे काय करतेने दिलेला आहे. करेक्ट हे आहे, जे करेक्ट आहे. आणि मला असं वाटतं माहेरच्या साडीचं यश आपण जर दिलं तर दादा कोंडकेंना दे, जो इतका यशस्वी माणूस होता. त्यांनी सपोर्ट केला. त्यांनी विजय कोंडकेंना सांगितलं तू बनव सिनेमा, कारण त्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर होतं. सलग 12 सिनेमे सिल्वर जुबली, गोल्डन जुबली करणारा माणूस आहे. आणि मराठी इंडस्ट्रीमधला सगळ्यात यशस्वी कलाकार जर कोण असेल तर दादा कोंडके. तसंच आमचे DKPचे प्रोड्युसर राजन शाही सगळ्यात सक्सेसफुल प्रोड्युसर आहेत. आज त्यांची एक मालिका आज 16 वर्ष चालू आहे. ये रिश्ता क्या कहलाता है हे 16 वर्ष चाललेली सिरियल आहे. त्या माणसाचा इथे प्रोड्युसर असणं हे चा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. स्टार प्रवाहाचा खूप सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यशाच्या मागे जी माणसं असतात ती कदाचित पडद्यावर येत नाहीत. त्याच्यामुळे हे यश मिळतं. आणि आम्हाला आम्ही त्याचे भाग आहोत याचा मला खरंच अभिमान वाटतो. आणि मी कृतज्ञ आहे. निश्चितच. पण ना त्या काळात यश तुम्हाला लवकर दिसायचं नाही किंवा आपल्याविषयी खूप बोललं जातंय हे कळायचं नाही त्या काळामध्ये. खूप थोडंसं नंतर प्रेक्षकांमध्ये आपण जेव्हा जायचो तेव्हा तो रिस्पॉन्स, प्रतिक्रिया, त्यांचे अभिप्राय मिळायचा. पण आज इन्स्टंट मिळतो. सोशल मीडियाद्वारे असेल किंवा एकंदरीत जे नवीन समाज माध्यमं आलेली आहेत त्याच्यामधून. सो तुम्हाला समाज माध्यम हे थोडंसं त्याच्यावर येण्यासाठी थोडासा उशीर झाला आणि तुम्ही आत्ता ज्या पद्धतीने वावरताय म्हणजे एखाद्या तरुणाला सुद्धा लाजवेल इतक्या छान पद्धतीने तुम्ही वावरताय. सोशल मीडिया ॲक्टिव्ह राहता, रिस्पॉन्स पण देता, तरुणाला comments करता. लाजवायचा प्रश्नच येत नाही. मी तरुणच आहे. मी 23 वर्षाचा आहे. आणि सोशल मीडिया तर मला फार आवडतो. कारण बघा ना, म्हणजे मी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किती सुंदर माध्यम आहे. इथे मला असं वाटतं त्याचा दुरुपयोग पण केला जातो, पण त्याचा सदुपयोग पण आहे. चांगल्या गोष्टी या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता येतात आणि लोकांना आपल्यापर्यंत पोहोचता येतं. नाहीतर तसं फार कठीण आहे. आज कोणापर्यंत पोहोचणं सोपं झालं आहे या सोशल मीडियावर. मला असं वाटतं त्याचा छान पद्धतीने आपण उपयोग करून घेऊया. चांगले मतं, आपल्या चांगल्या सवयी, आपल्या चांगल्या गोष्टी, चांगले विचार आपण त्याच्यासमोर मांडूया आणि लोकांचे चांगले विचार आपण घेऊया. निश्चितच. मीम्स तुम्ही बघतच असाल. अनेकांनी तुम्हाला विचारलं आवडता मीम वगैरे एखादा आठवतोय का नवीन पैकी? माझ्यावर खूप मीम्स झाले, अनिरुद्धवर खूप मीम्स झालेत आणि मी ते खूप पॉझिटिव्हली घेतल्या. बऱ्याचशा मीम्सला मी रिपोस्ट केलं, त्याला म्युझिक टाकून मी रिपोस्ट केलं. त्यांच्याशी पर्सनल कम्युनिकेट केलं ज्यांनी ती बनवली आहे. कारण मला खरंच असं वाटतं की मीम्स हा ह्युमर क्रिएट करतो आणि ह्युमर आयुष्यामध्ये असायला पाहिजे. आयुष्य विदाऊट ह्युमर फार रटाळ किंवा ड्राय होईल. त्यामुळे हे मीम्स करणारे जे लोकं आहेत, मीमकर आपण म्हणतो ना त्यांना, तर ते जे आहेत ना, त्यांचं मला कौतुक या गोष्टीसाठी वाटतं की ते सिरियल बघतात. त्याचा आशय बघतात, ते कॅरेक्टर बघतात, त्याच्यावर विचार करतात, विचार मंथन करून त्याच्यावर काहीतरी क्रिएटिव्ह करतात. इट इज नॉट व्हेरी इझी. आपण साधं सरळ सोपं नाही आहे एखादं मीम बनवणं. कशाशी तरी ते कनेक्ट करून हे करतात. तर फार भारी मीम्स बनवतात. माझ्याकडे तर मीम्स सेव्ह केलेले आहेत. माझ्याकडे एक फोल्डर आहे ज्याच्यात माझ्यावर झालेले मीम्स आहेत आणि मला ते बघून नेहमी गंमत वाटते, हसायला येतं. आवडता मीम आठवतोय काय? नाही, असंख्य आहेत, असंख्य. मधल्या काळामध्ये सातत्याने रोज एखादा मीम यायचा. त्यामुळे असं तो मी दाखवू शकतो की हा मीम आठवतोय. मध्ये अनिरुद्ध आणि आमिर खानचं कंपॅरिझनचा एक मीम होता. फारच इंटरेस्टिंग होता. त्याचं तिसरं लग्नच्या काहीतरी हे चाललं होतं तेव्हा अनिरुद्ध त्या दुसरं त्याचं जे काय चाललं होतं, त्यामुळे ते मला असं वाटतं ते फार इंटरेस्टिंग बनवतात ते. निश्चितच. थोडंसं व्यक्तिगत असं की या मालिकेला आता 4.5 वर्ष जवळपास झाले. आई कुठे काय करते हा प्रश्न
आणि तुम्ही ज्या पद्धतीने त्या एकंदरीत मालिकेमध्ये प्रसंग उलगडत गेलेले आहेत, घटना ज्या पद्धतीने समोर आलेल्या त्यातून प्रबोधनही झालेलं आहे, लोकांचं उद्बोधनही झालेलं आहे. एक प्रमुख माध्यम म्हणून आज बघितलं जातं मराठीमध्ये मालिकांना. त्या एकंदरीत प्रोसेसमध्ये अनेक गोष्टी इन्फ्लुअन्स होत राहतात कलाकारात. आपण एखादं पात्र करत असतो तेव्हा. सो ते रिलेट कधी होतं का घरच्यांसोबत? आईचं कधी आठवण येते का? त्या सगळ्या गोष्टी आठवतात का? सगळ्या त्या इन्फ्लुअन्स होत राहतात का? तो परिणाम येते राहतो ना, का? येते ना. अहो, मी या क्षेत्रामध्ये आईसाठीच तर आलोय. आईनी तर मला आणलंय लहानपणापासून हिरो, हिरो, हिरो म्हणून माझ्या डोक्यात इतकं तिने ते भरवलं आहे, की माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे ते. अंतर्मनामध्ये जाऊन बसलंय, की आपण हिरो आहोत वगैरे. मी जेव्हा मराठी सिनेमे करायचो, तर जेव्हा स्क्रिप्ट आपल्याकडे येते, आपल्याकडे बोलवलं जातं, त्यावेळेला माझा एकच क्रायटेरिया होता, की ही स्क्रिप्ट याच्यावर जो सिनेमा होईल, तो आई बघू शकेल की नाही? आईला आवडेल की नाही? आईला जर आवडत असेल तर मग तो सिनेमा करायचा. म्हणून तुम्ही जर माझे जे 80-90 सिनेमे तुम्ही बघाल, त्यातले मॅक्सिमम सिनेमे कौटुंबिक आहेत. मॅक्सिमम सिनेमे आध्यात्मिक आहेत. मॅक्सिमम सिनेमे असे आहेत, की जे पूर्ण कुटुंबाबरोबर हो. बघू शकतात असे आहेत. मध्ये मी एक आईशी कनेक्टेड एक सुरुवात जी मराठी सिनेमामध्ये सुरुवात केली ती महेश मांजरेकरचं आई पिक्चरमध्ये केलं, जी गोल्डन जुबली झाली होती. महेश मांजरेकरचं पहिलं पिक्चर आहे ते. त्याच्यानंतर काही वर्षानंतर आई तुझा आशीर्वाद नावाचं पंडित जसराज आणि मधुरा जसराजनी केलेलं त्यांनी केलेलं एक चित्रपट मी केलं. त्यात लताबाईंनी, पंडित जसराजांनी, सुरेश वाडकरांनी एकत्र गाणं म्हटलं होतं. त्यानंतर आता काही वर्षानंतर आई कुठे काय करते हे मालिका आहे आणि ती पण कौटुंबिक आहे. ती संपूर्ण कुटुंब बसून बघते आणि माझ्यात माझी आई बऱ्याचशा बायकांच्या रूपामध्ये ती बघते असं मला वाटतं. ती आज नाही आहे. 15 वर्ष झाले ती नाही आहे. पण कुठेतरी ती कोणाच्या तरी कुठल्या तरी रूपामध्ये ती बघते आहे किंवा तिचा आशीर्वाद आहे असं मला सतत वाटत राहतं. निश्चितच. मला थोडंसं आता एक जाता-जाता विचारायचं आहे. आई कुठे काय करते? 4 वर्ष जवळपास तुम्ही ह्याच्यामध्ये बिझी आहात. मगाशी मी रुपाली ताईंना सुद्धा हा प्रश्न विचारला, की कलाकार जेव्हा प्रसिद्धीस होतात येतो किंवा तो आहे याच्यानंतर प्रेक्षकांची खूप अपेक्षा लागून राहतात त्यांच्याकडे, की नवीन ह्यांच्याकडून काहीतरी हवं, नवीन ह्यांच्याकडून काहीतरी. पण अशा प्रोजेक्टमध्ये आपण बिझी झाल्यानंतर काही प्रेक्षकांचा अपेक्षाभंग होतो. सो कलाकार म्हणून त्यांना आपल्याला काहीतरी नाविन्यपूर्ण द्यायचं असतं आणि ते आपण देऊ शकत नाही. ह्यावेळेस कलाकारांच्या मनामध्ये काय सुरू असतं साधारण? नाही, मला असं वाटतं सातत्याने मी खूप वर्ष करतोय. आज 32 वर्ष झाली असतील मी या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. चाइल्ड ॲक्टरपासून सुरू केलं. मी सगळ्या माध्यमातनं काम केलं. मला जेव्हा मी सिनेमे करत होतो, ग्रामीण सिनेमे करत होतो, तर ग्रामीण सिनेमे करत असताना मी खूप खूप त्यात खुश होतो. कारण त्यावेळेला यात्रामध्ये माझे सिनेमे बघितले जायचे. आणि त्यावेळेला मी मराठा बटालियन, सून लाडकी सासरची, नंतर माहेरची माया, अ, भावाची लक्ष्मी, महिमा खंडोबाचा, मराठा सगळे सिनेमे बटालियन तंबू लावून बघितले जायचे सगळे पूर्वी. तंबूमध्ये बघितले जायचे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 300 यात्रापैकी 150 यात्रांमध्ये तंबू असायचे आणि मी खूप विविध प्रकारचे सिनेमे केले. मग कालांतराने गावाखेड्यामध्ये दुष्काळ आला. 3 वर्ष सलग दुष्काळ होता, गरिबी होती. लोकांकडे खायला अन्न नव्हतं आणि त्यावेळेला सिनेमे काय चालणार हो? समृद्ध असेल समाज तर सिनेमे चालतील किंवा मग त्यांच्यासाठी ते सिनेमे बनवले पाहिजेत. तर मग गावाखेड्यामध्ये दुष्काळ होता. नंतर 4थ्या वर्षी तो ओला दुष्काळ आला. त्यामुळे माझे 8 एक सिनेमे तर रिलीजच झाले नाहीत. प्रोड्युसरना पैसे मिळाले नाहीत. मग मी विचार करत होतो, की माझे जे सिनेमे आहेत ते थिएटरला लागत नव्हते. हिंदी सिनेमे लागत होते. मल्टिप्लेक्स झाले. माझे सिनेमे थिएटरपर्यंत पोहोचत नव्हते. तर माझे खूपसे नातेवाईक मला म्हणायचे, "अरे, आम्हाला तुझे सिनेमे बघायला मिळत नाही." आणि अतिशय सुंदर, सुंदर सिनेमे. म्हणजे मी आता शूर आम्ही सरदार नावाचा एक सिनेमा केला. नंतर अ, अग्निपंख नावाचा एक सिनेमा केला. अमिका तिसरे नावाचे सिनेमे हे लोकांपर्यंत पोहोचलं नाही. मी एक पिक्चर केला अथांग, तो लोकांपर्यंत पोहोचला नाही. तर मग मला असं सगळे नातेवाईक म्हणायचे, की "अरे मिलिंद, तू सीरियल का नाही करत आहे? तू सीरियल कर." म्हटलं, "अहो, मला सिनेमे करायला आवडतात." "नाही, पण तू सीरियल केले तर आम्हाला बघायला मिळेल." आणि तोच थॉट होता. वासवानी नावाचा आमचा डिस्ट्रिब्युटर होता.
तो मला म्हणायचा ही सून लाडकी सासरची, मराठा बटालियन किंवा माहेरची माया, सासर माझं मंदिर, त्यांनी हे सिनेमे केले, माहेर माझं पंढरी. तर ते सिनेमे किंवा महिमा खंडोबाचा आम्ही 12 खंडोबा शूट केला किंवा भक्तीच खरी शक्ती आम्ही 9 दुर्गा शूट केलं. तर प्रोड्युसरांचं असं, डिस्ट्रीब्युटरांचं म्हणणं असायचं की आपल्या ग्रामीण समाजामध्ये बायकांना फार हे यात्रा करता येत नाही, गरिबी असते, प्रवास कोणी घेऊन जात नाही, रांदा वाडा उष्टी काढा असं करत बसतात. तर त्यांच्यासाठी यात्रेला हे सिनेमे जेव्हा लागतात तेव्हा 15 रुपये, 20 रुपये, 10 रुपयामध्ये ते जाऊन ते यात्रेला जातात, देवाचं दर्शन घेतात आणि सिनेमे बघतात. त्या सिनेमामध्ये त्यांना अख्खा महिमा खंडोबाचा मध्ये 12 खंडोबा शूट केले. आपण सगळ्या खंडोबांमध्ये कोणीच नाही, अहो जाऊ शकत नाही. आपल्या समाजातले 99% लोक 12 खंडोबा बघू शकत नाही, तर आम्ही सिनेमाच्या माध्यमातून त्याला 12 खंडोबा दाखवतो. मग त्या चपला बिपला काढून ते बघतात. आणि जय संतोषी मा वगैरे सिनेमाचं तर लोक चपला बिपला काढून हे करतात. तर मला असं वाटतं की सिरियल करताना मी लोकांच्या घरामध्ये पोचतो, त्यांच्या टेलिव्हिजन सेटमध्ये, त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन त्यांच्याकडे पोचतो. आणि अशा अनेक बायका आहेत ज्या आजारी आहेत, ज्या म्हाताऱ्या आहेत, त्यांना बाहेर चालता येत नाही, फिरता येत नाही, त्यांची ही करमणूक होते. अशा अनेक लोक आहेत ज्यांना या माध्यमातनं प्रबोधन मिळतं. काहीतरी आमच्या सिरियलमध्ये खूप छान मेसेजेस असतात की आता छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता तिथे डॉक्टर सांगत होते की मुलींना आयर्न डेफिशियन्सी होते, तर तुम्ही आयर्न डेफिशियन्सी काळजी घ्या. अशा काही काही गोष्टी ज्या आपल्याला सांगितल्या जात नाही. तर आई कुठे काय करते, तर मला त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता येतं. म्हणून सिरियलमध्ये काम करायला मला छान वाटतं. निश्चितच. आता वेगळे मला असं वाटतं हा प्रवास आहे. तर प्रश्न जो विचारला की वेगळ्या वेगळ्या भूमिकांमध्ये, तर मला असं वाटतं तो कालांतराने येणारच आहे. ही मालिका जशी हे झाल्यानंतर कदाचित वेगळ्या वेब सिरीज असेल किंवा सिनेमा असेल किंवा नाटक असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये कलाकाराला मला असं वाटतं माझे आदर्श जे आहेत ना, ते कदाचित मी कोणाला सांगितलं नाही, पण अशोक कुमार हे माझे आदर्श आहे, निळूभाऊ माझे आदर्श आहेत. नंतर आपले सुनील दत्त हे आदर्श. त्यांचं रेंज खूप आहे. ती माणसं पण चांगली होती, माणूस म्हणून पण चांगले होते, आणि कलाकारमध्ये त्यांनी सातत्याने वर्षानुवर्ष काम केलं. अशोक कुमारने तर किती काम केलं असेल. तर मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही फिजिकली फिट आहात, तुम्ही मेंटली अलर्ट आणि फिट आहात, तुम्ही तुमची कला जाणता आहात, तर लोक तिथे तयार आहे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या भूमिकांमध्ये घ्यायला. निश्चित आम्हालाही बघायला आवडेल तुमच्या वेगवेगळ्या भूमिका. निश्चितच. जाता जाता प्रेक्षकांना तुमच्या नव्या अध्यायाचं, नव्या पर्वाचं छान आव्हान द्या. आई कुठे काय करते ही मालिका स्टार प्रवाहावर 7:30 वाजता आपण बघत होतात. ती आता दुपारी 2:30 वाजता येणार आहे. ती तुम्ही आवर्जून बघा, तुम्हाला आवडेल. एक नवीन पर्व सुरू झालेलं आहे. तुम्ही आत्तापर्यंत आई कुठे काय करते या मालिकेवर, आम्हा कलाकारांवर अतिशय प्रेम केलेलं आहे. तसंच प्रेम कायम राहू द्या आणि भेटूया 2:30 वाजता स्टार प्रवाहावर. खूप खूप धन्यवाद. रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.